कुरुंदवाड शहरातील अतिक्रमणाविरोधात मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी हातोडा हाणत शहरातील सर्व डिजिटल फलक हटवत कारवाई केली आहे। मंगळवारी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली असून अतिक्रमण पथकाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। दरम्यान 2012-13 साली शहरातील हातगाडे व अतिक्रमित खोके हटवून त्यांचं तबक मैदान कंपाऊंडच्या गॅलरीत पुनर्वसन केलेल्यानेच पुन्हा अतिक्रमण केल्याचं सर्वेत निदर्शनास आल्यानं त्यावर हातोडा घालणार आहेत। त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून मंगळवारी भालचंद्र थिएटर चौक ते सरकारी दवाखाना आवारापर्यंतच्या मार्गावरील सर्व अतिक्रमण हटवण्याची व्यापक कारवाई केली जाणार आहे। शहरातील रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका तसेच नागरिकांच्या हालचालींना अडथळे निर्माण होत असल्यानं प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे। अनधिकृत फलक, दुकाने व इतर बांधकामावरही कारवाई होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारनं रस्त्यावरील अतिक्रमण थांबवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आदेशाची शहरातून स्वागत होत आहे। अतिक्रमणामुळे रस्ते आखूड होऊन वाहतुकीला अडथळा व शहर भकास दिसत असल्यानं पालिका कितपत प्रभावी कारवाई करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिलं आहे। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।